दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची पवित्र मिस्सा ख्रिस्तवासी आर्गी क्लेमेंट गोन्साल्विस, गिल्बर्ट जॉन फल्काव 1 वर्षाची आठवण, कॅथरीन अल्मेडा, मेरी व पीटर डिसिल्वा, वॉल्टर जॉन फल्काव यांच्या प्रेमस्मरणार्थ वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार व सामुदायिक हेतूसाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम
आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्ताशिवाय ख्रिस्ती जीवन परिपूर्ण होत नाही. प्रभू ख्रिस्ताने आपल्या पापाचा क्रूस कॅल्वरी टेकडीवर वाहिला आणि आपलं तारण केलं. जो स्वतःचा आत्मत्याग करून क्रूस वाहत नाही, त्याविषयी ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. या बलिदानामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया की जो आपला क्रूस आहे तो देवाच्या गौरवासाठी आणि आपल्या तारणासाठी, हे रहस्य आपल्याला कळावं आणि त्यानुसार आपण जीवन जगावं. म्हणजे या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. पश्चातापी अंतकरणानं पापांची आठवण करून परमेश्वर पित्याकडे अंतकरणापासून क्षमा मागूया. एकत्र सावकाश. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आम्हाला तुझी मनापासून भक्ती करू दे व आमच्या जीवनातून तुझ्या कृपेचे दर्शन घडू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वरानं माझे कान उघडले आहेत. मी मारणाऱ्यापुढे पाठ केली, केस उपटणाऱ्यापुढे मी आपले गाल केले. उपमर्द आणि शिशु यापासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे. माझ्याबरोबर वाद कोण करणार? आपण सांगणाऱ्याबरोबर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण? त्याने माझ्यापुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी का ठरवणार? हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. परमेश्वराचे स्तवन करा. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. प्रतिसाद. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. मृत्यूच्या बंधनाने मला वेष्टिले. मला अधोलोकांच्या यातना झाल्या. मला उपद्रव आणि क्लेश झाले. तेव्हा मी परमेश्वराचा नावाचा दावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की मला मुक्त कर. प्रतिसाद. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे. आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्या माणसाचे रक्षण करतो. मी दिनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. प्रतिसाद. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले आहेत. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. प्रतिसाद. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन. माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो कृती करत नाही, तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारायला समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत. त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो, सुखानं जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा, पण त्याच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही, तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृती नाही तर तो विश्वास निरर्थक आहे. कोणी म्हणेल,
तुझ्या ठाई विश्वास आहे आणि माझ्या ठाई कृती आहेत. कृती वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या कृतीनं तुला दाखवीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मार्क लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य फिलिपाकडील कैसरियाकडच्या आसपासच्या असलेल्या खेड्यात जायला निघाले. तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी त्याला उत्तर दिले, स्नान संस्कार करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेष्ट्यांतील एक असे म्हणतात. तेव्हा त्यांनी त्यांना विचारले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला, आपण ख्रिस्त आहात. तेव्हा त्याच्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्यांनी ताकद दिली. तो त्यांना असे शिक्षण देत असता की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे, वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्यांनी 3 दिवसानंतर पुन्हा उठावे, हे अटळ आहे. ही गोष्ट तो उघड बोलत होता. तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन ते नाकारून म्हणाला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्याकडे पाहिले आणि तो पेत्राला स्पष्ट म्हणाला, सैताना, माझ्यापुढून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन परमेश्वराचा नव्हे तर मनुष्याचा आहे. मग त्याने आपल्या शिष्याबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला क्रूस उचलून माझ्या मागे उचलून घ्यावा आणि मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आणि स्वार्थाकरिता आपला जीवाला मुकेल तो आपला जीव वाचवेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानातला येशूचा शिष्यांना प्रश्न, लोक मला कोण म्हणून म्हणतात? मी कोण आहे असे लोक सांगतात. अमेरिकेतील एक प्रमुख ॲक्टर जेम्स याची स्मरणशक्ती खूप दांडगी होती. एकदा त्याने न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून जाताना एका माणसाला बघितले आणि आपल्या शेजारी चालत असलेल्या बायकोला तो म्हणाला, हा माणूस माझ्या शाळेत, माझ्या वर्गात
माझ्या बाकावर बसायचा. आम्ही जिवलग मित्र होते. मी त्याला शाळेपासून लहानपणापासून ओळखतो. त्याचं नाव नाथन. त्याच्या बायकोने त्याला प्रश्न केला, हे मला सिद्ध करून दाखव, तो तुला खरोखर ओळखतो का? तेव्हा जेम्स ॲक्टर त्या माणसाच्या नाथानाच्या जवळ गेला आणि त्याला सांगितलं हॅलो. तेव्हा तो माणूस नाथान होता, परंतु नाथानानं त्या जेम्सला ओळखलं नाही. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, ज्या वेळेला लोक आपल्याला ओळखतात त्यावेळेला आपल्याला खूप आनंद होतो, मनस्वी समाधान वाटते. परंतु ज्या वेळेला आपल्याला ती व्यक्ती ओळखत नाही त्यावेळेला आपल्या पदरी निराशा येत असते. आपले नाव लोकांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावं ही आपल्या प्रत्येकाची मनोमनी इच्छा असते. इथे बसलेल्या आपल्यापैकी बऱ्याच जणांचं झालं असेल, एखादी व्यक्ती भेटली की आपण त्याला हाक मारतो आणि ती व्यक्ती आपल्याला विचारते, मला तू ओळखलं का? कधी कधी ओळखलं असेल तर आपण हो म्हणतो, कधी कधी ओळखलं नसेल तरी हो म्हणतो. मग तो दुसरा प्रश्न विचारतो, मग सांग मी कुठचा, माझं नाव काय? मग आपली तारांबळ उडते. परंतु अशा वेळेला आपण जर खरं सांगितलं, मी तुला ओळखत नाही की मी तुला ओळखतो, तर दोघांमध्ये एक चांगलं नातं प्रस्थापित होते. प्रभू ख्रिस्ताने देखील शिष्य जे त्याच्या बरोबरीने वावरत होते, चालत होते, उपदेश ऐकत होते, कदाचित जेवण घेत असतील, तेव्हा ख्रिस्ताने त्याला विचारलं, तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात किंवा माझी ओळख काय तुम्हाला? तेव्हा त्याने सांगितलं, आपण संदेष्टापैकी एक आहात, आपण बाप्तिस्मा करणाऱ्यापैकी एक आहात, आपण संदेष्ट आहात. परंतु त्याने पेत्राला विचारलं, पेत्रावरती प्रेम होतं. पेत्राने कबुली दिली, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्ताची ओळख आपल्याला देखील लहानपणापासून बाप्तिस्मापासून ते आजपर्यंत जे संस्कार घेतलेले आहेत त्या संस्काराद्वारे आपल्याला मिळालेली आहे. आपल्या आईवडिलांनी, आपल्या धर्मबापांनी आपल्याला दिलेले आहे. आपल्या धर्मगुरूने, आपल्या वर्ग शिक्षकांनी, आपल्या संडे स्कूलच्या शिक्षकांनी ख्रिस्ताची ओळख दिलेली आहे. परंतु ही ओळख आपण कितपत आत्मसात केलेली आहे आणि ख्रिस्ताची ओळख अधिक समृद्ध होण्यासाठी आपण पवित्र मरियेच्या वाढदिवसाच्या नवेनाच्या काळामध्ये प्रभू शब्दावरती चिंतन, मनन, प्रार्थना करून ही ओळख कितपत अधिक सुदृढ, समृद्ध केलेली आहे याच्यावर विचार करणं काळाची गरज आहे. पेत्राने उत्तर दिलं, आपण जिवंत देवाचे पुत्र आहात, आपण तारणार आहात. आजच्या शुभवर्तमानाचा दुसरा मुद्दा आहे, ख्रिस्त सांगतो, तुम्हाला माझा खरा अनुयायी व्हायचं असेल तर तुम्ही आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे या. हा वधस्तंभ म्हणजे काय? तर आपली सुखदुःख, ख्रिस्तासाठी आपला होणारा क्षण, ख्रिस्तासाठी इतर लोकांनी आपल्याला नाकारलं जावं, या सर्व गोष्टी जमेस धरून आपला वधस्तंभ. मग आपल्या कुटुंबातलं दुःख असेल, आपल्या प्रिय व्यक्तीचं अकालीन मरण असेल किंवा एखादा अपघात असेल, या अपघातांतून सुद्धा प्रभू परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. आपलं दुःख, आपले कष्ट तो आपल्या मागे घेऊन येण्यासाठी बोलावतो. जी व्यक्ती दुःखामध्ये, कष्टामध्ये, संकटामध्ये डगमगत नाही आणि आपला विश्वास
देवावर, ख्रिस्तावर, पवित्र आत्म्यावर खरोखर न डगमगता व्यक्त करते, ती खऱ्या अर्थानं ख्रिस्ताला ओळखल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्ताने जे आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही आपला वधस्तंभ उचलून माझे मागे या. हा वधस्तंभ उचलण्यासाठी आपल्याला दुःख, कष्ट, यातना, प्रयास, संकट येतील, आपली लोक आपल्याला नाकारतील. परंतु जर हा वधस्तंभ आपण स्वीकारला तर आपल्याला स्वर्गराज्यात त्याचं बक्षीस मिळणार आहे. आणि म्हणूनच स्वर्गाच्या राज्यात आपल्याला जर महत्त्वाची भूमिका बजवायची असेल तर तेवढीच मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. आपण तयार आहोत का? या दुःख सहनाचे 3 पैलू आपल्यापुढे मी थोडक्यात मांडत आहे. मनापासून स्वीकारलेले दुःख आपल्याला तारंडई दुःख सहन करण्यासाठी मदत करत असते. याचा उल्लेख आजच्या पहिल्या वचनामध्ये एशियामध्ये आपल्याला दिलेला आहे. लोकांनी एशियाचा छळ केला, त्याला नाकारलं, त्याला प्रतिकार केला, दुःख आलं, परंतु त्यांनी हे दुःख देवाच्या गौरवासाठी आणि प्रजेच्या तारणासाठी सहन केलं. दुसरा मुद्दा, दुःखाकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या नुकसान होण्याची शक्यता असते. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की संत जेम आपल्या वाचकासाठी गोरगरिबांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करण्यासाठी नाही तर लक्ष देण्यासाठी सांगत आहे. ज्यावेळेला आपण गरजवंताकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेला आपल्याला अधिक दुःखाला सामोरे जावं लागतं. आपलं मन टोचत असतं, बोचत असतं. आणि म्हणून इतरांचं दुःख हलकं करण्यासाठी आपण पुढं सरसावले तर प्रिय बंधूंनो, आपलं नुकसान होत नाही तर आपलं मन प्रसन्न होत असतं. एखाद्याला दुःखामध्ये त्याचे अश्रू पुसण्यासाठी मदत केल्यानंतर एक मानसिक समाधान मिळतं. याची अनेक उदाहरणं आहेत. सर्वात बोलकं उदाहरण म्हणजे संत मदर तेरेसा. हिने दुसऱ्यांची दुःख हलकी करण्यासाठी तिने ते आपलीशी केली, त्यांचे अश्रू पुसलं, त्यांचे दुःखाचे अश्रू पुसले आणि आज ती संतपदाला पोचलेली आहे. तिसरा मुद्दा असा की दुःख कवटाळण्याचा प्रयत्न केला तर इतर अडथळे आपल्या जीवनातील आपोआप नष्ट होत असतात. होय माझ्या प्रिय बंधूंनो, या महामारीच्या काळामध्ये अनेक लोकांना दुःख सहन करावी लागत असतात. काहीकांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. हॉस्पिटलमध्ये नाहक खर्च होत असतो. हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्ती ह्या आजाराशी एकटीच मुकाबला करत असतात. परंतु अशा व्यक्तीसाठी किंवा अशा कुटुंबासाठी आपण आपलं दुःख बाजूला ठेवून त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी आपण जर नित्यनेमाने प्रार्थना केली, त्यांच्यासाठी सत्कृत्य केली तर आपण त्यांचं दुःख हलकं करू शकतो आणि दुःखांतून सुखाचा मार्ग त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी आणि स्वतःसाठी आपण मार्ग तयार करत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्ताची खरी ओळख. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माझे मागे यायचं असेल तर आपला वधस्तंभ उचलून तुम्ही माझ्या मागे या. जो स्वतःचा जीव गमावतो तो खऱ्या अर्थानं गमावतो, परंतु जो स्वतःचा जीव गमावतो दुसऱ्यासाठी तो जीव आपला गमावत नाही तर कमावत असतो. स्वर्गराज्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. दुःखांतून सुखाकडे जाण्यासाठी आपल्याला प्रभूने मार्गदर्शन करावं आणि आपल्या ज्या प्रिय व्यक्ती मरण पावलेले आहेत त्यांना प्रभूने सार्वकालिक जीवनाचं वतन बहाल करावं आणि जे सध्या दुःखात आहेत, संकटात आहेत, अडचणीत आहेत त्यांची सुटका करावी. म्हणून या बलिदानामध्ये आपण आपल्या हेतूसाठी
आणि या पवित्र बलिदानाच्या हेतूसाठी विशेष प्रकारे प्रार्थना करूया. ही प्रार्थना करत असताना आपल्या श्रद्धेचे प्रकटीकरण आपण सावकाश आणि हळूवार करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या बंधुभगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. पूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू येशूनं दुःख कष्ट सहन करून क्रूसावरील मरणाद्वारे आपले तारण केले. ख्रिस्ताच्या तारणाचे वाटेकरी होण्यास आपल्याला मार्गदर्शन करणारे पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना परमेश्वरी पाठबळ व आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना महामारीचं संकट व दुःख दूर करण्यासाठी राजकीय नेत्यांना यश यावे. कोरोना संदर्भात जे नियम आहेत ते जनतेने पाळावेत आणि सर्वजण लवकरच कोरोनामुक्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कौटुंबिक जीवन जगत असताना दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. दुःख हे देवाच्या गौरवासाठी आहे हे आपण आपल्या कौटुंबिक प्रार्थनेद्वारे व प्रभू शब्द वाचन मननाद्वारे जाणून घ्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले शेतकऱ्याचे व कोळी बांधवाचे कष्ट व व्यवसाय परमेश्वराच्या आशीर्वादानं चांगल्या मिळकतीचे व्हावे. मुलांच्या अभ्यासाला परमेश्वरी कृपेनं यश यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आजारी, दिव्यांग व करोनाबाधितांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा. ईश्वरी पाचारणाची हाक अनेकांना ऐकू यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत होऊन आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभूचरणी ठेवूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार व सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक
आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांच्या प्रार्थना ऐकून घे व आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या उपासनेमुळे आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असतानासुद्धा त्याला तू आमच्यासारखे बनवले. आम्ही त्याच्यासारखे बनावे. आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही तुझे गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आता मला परत मिळालेला आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. हे स्वर्गीय पित्या,
तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ आणतोस. हे पित्या, आम्ही दानं घेऊन तुझ्या चरणी आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ही दानं तू पवित्र कर. ही दानं तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनव. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त कृपा संस्कार विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, आभार मानले आणि ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली, आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे आणि स्वर्गरणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली आम्ही तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या हे बलिदानार्थ आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीरानं आणि रक्तानं पोचलेली आमची हृदये आमच्या कृपेनं आणि पवित्र आत्म्याच्या कृपेनं तू सुसंपन्न होऊन ख्रिस्ता ठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा हवे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आमच्यासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आपले महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्र मिळेल सारे प्रजाजन अशा यात्रेकरू ख्रिस्तसभेला तुझ्यावर श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐक. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या बंधुभगिनींचे आरगाईल आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या,
तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपला वधस्तंभ उचलून प्रभूच्या मागे चालण्यासाठी प्रेरणा देणारी प्रार्थना प्रभूने शिकवलेली आहे, ती आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. पण आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व एकदानाची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा स्वर्ग राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकृपा, तुझ्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू दिलेल्या ख्रिस्त कृपा साक्रामेंतामुळे आमच्या विचारात आणि कृतीत बदल घडून येवो. तुझ्या मार्गाने जाण्यास पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन व सहाय्य करो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं
तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. माझ्या प्रिय मर्सेसमधील भाविकांनो, आपल्या मर्सेस धर्मग्रामाची आश्रयदाती दया माता वार्षिक सण आपण रविवार 26 सप्टेंबर ह्या दिवशी साजरा करीत आहोत. तोपर्यंत देवळाची दारं उघडावीत अशी आशा धरूया आणि दया माऊलीकडे प्रार्थना करूया. सणाची आध्यात्मिक तयारी म्हणून येत्या गुरुवारपासून 16 सप्टेंबरपासून आपण ऑनलाईन नोवेनाला सुरुवात करीत आहोत. शेवटचे 3 दिवस बाहेरील धर्मगुरू असतील. नोवेनाचे मिसा हेतू चर्च कार्यालयात स्वीकारले जातील. नोवेनाच्या दिवसात दया माऊलीची इमास दर्शनासाठी चर्च बाहेर असेल. दिवसभरात आपल्या सोयीप्रमाणे नोवेनाच्या दिवसात सुरक्षित अंतर व मास्क वापरून माऊलीच्या चरणापाशी शांतपणे आपण प्रार्थना करू शकता. दयामातेच्या सणाचे दान देणगी 1-2 दिवसात चर्च कार्यालयात देऊन घ्यावी. सणाच्या दिवशी दया सावली अंक प्रकाशित केला जाईल. डॉन बॉस्को युवक संघटनेतर्फे सणाच्या दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य नेहमीप्रमाणे अपेक्षित आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 पर्यंत, ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 पर्यंत ज्यांची लग्न आहेत असे उमेदवार व त्यांचे पालक यांच्यासाठी पहिली लग्नाची शिबिर आपल्या देवळात रविवार 19 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता असेल. येणारा आठवडा आपल्या सर्वांना सुखशांतीचा, चांगला आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा जावो अशी प्रार्थनापूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू. सदैव
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.